हाय, आज आपण पॉलिटीमधील महान्यायवादी आणि महाधिवक्ता टॉपिक कंपेअर्ड बघणार आहोत. भाग 5 आपण केंद्राशी रिलेटेड बघितलं. त्यामध्ये प्रकरण 1 मध्ये कलम 76 महान्यायवाद्यांशी रिलेटेड येते आणि केंद्राची जी कलम आहेत त्याच्यामध्ये 89 ऍड केल्यानंतर राज्याशी रिलेटेड कलम येतात. भाग 6 राज्याशी रिलेटेड, त्यामध्ये प्रकरण 2 मध्ये कलम 165 आहे ते महाधिवक्ताशी रिलेटेड येते. महान्यायवादी असतात ते केंद्राचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात आणि महाधिवक्ता आहे ते राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी येतात. महान्यायवाद्यांची नेमणूक राष्ट्रपती करत असतात आणि महाधिवक्तांची नेमणूक आहे ते राज्यपाल करतात. महान्यायवादी आहेत ते राजीनामा राष्ट्रपतींना देतात, तसंच महाधिवक्ता पण त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींना देतात. न्यायवाद्यांच्या बाबतीत एक संकेत पाळला जातो की महान्यायवाद्यांनी मंत्रिमंडळाने राजीनामा दिला की महान्यायवाद्यांना पण राजीनामा द्यावा लागतो, कारण त्यांची नेमणूक ही मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने होत असते. आणि महान्यायवाद्यांशी रिलेटेड पात्रता म्हटलं तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे त्यांची पात्रता असते की उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून 5 वर्ष काम केलं पाहिजे, उच्च न्यायालयात वकिली 10 वर्ष केली पाहिजे आणि राष्ट्रपतींच्या मते ते निष्णात कायदे पंडित पाहिजे आणि महत्त्वाचे ते भारताचे नागरिक पाहिजे. तसं महाधिवक्तांची पात्रता आहे ते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे येते की न्यायपदावर त्यांनी 10 वर्ष काम केलेलं पाहिजे आणि उच्च न्यायालयामध्ये 10 वर्ष वकील म्हणून काम केलं पाहिजे आणि तो भारताचा नागरिक असला पाहिजे. आणि महान्यायवादी आहेत ते राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात आणि महाधिवक्ता आहेत ते राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. महान्यायवाद्यांना जे पारिश्रमिक वेतन भत्ते प्राप्त होतात ते राष्ट्रपती निर्धारित करतात त्याप्रमाणे आणि महाधिवक्तांना राज्यपाल निर्धारित करते त्याप्रमाणे पारिश्रमिक आणि वेतन भत्ते प्राप्त होतात. महान्यायवादी आहेत ते लोकसभेच्या कामकाजामध्ये बोलण्याचा अधिकार असतो, त्यांना एखाद्या विषयी मत मांडण्याचा अधिकार असतो, परंतु मतदानाचा अधिकार नाही. तसंच महाधिवक्तांचा पण सेम आहे, त्यांना मतदानाचा अधिकार नाही. आणि सध्या महान्यायवादी म्हटलं तर 16वे आहेत आर व्यंकटरमणी आणि महाधिवक्ता आहेत ते 7 मिलिंद साठे आहेत ते महाधिवक्ता आणि महान्यायवादी. थँक्यू.